सुशांत कदम तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। सो बघू शकता, तुम्हाला विचार पडला असेल की हेमंत आज आपल्यासोबत कसा आहे। सो आज आपला असा प्लॅन झाला आहे की आज आपण चाललो आहोत पेनला, गणपतीच्या कारखान्यामध्ये। सो तिथे गणपती बघायला चाललो आहोत आणि तो असा अचानकमध्ये प्लॅन झालेला आहे। सो आता आपण निघालो आहोत, ऑन द वे आहोत। आपल्यासोबत हेमंत आहे, अभिषेक आहे, विक्रम आहे, गोविंद आहे आणि सनी ऑन द वे आहे। सनी आपल्याला भेटणार आहे विक्रोळीला, त्याला पिकअप करून आपण डायरेक्ट निघणार आहोत। सो व्हिडिओमध्ये असेच सोबत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नदी फुटल्यामुळे पाणी सगळीकडे साचलेलं बघू शकताय बघा। उतरलो होतो आम्ही इकडे थोडा, तिकडे पण पूर्ण पाणी आहे। हा मुंबई गोवा जुना हायवे जो आता ह्याचं काम वगैरे कंप्लीट झालं आहे। काकडी खाऊया, गावठी काकडी। सगळ्या जगाचा तारणहार तू या। सो बघू शकता हे बघा, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत छोट्या छोट्या, ज्या घरगुती गणपती आपण ज्या मूर्त्या हव्या असतात त्या सगळ्या इकडे अवेलेबल आहेत। हे बघा, आता आपण उभा आहोत इकडे पेनमध्ये। बघू शकता प्रत्येक प्रकारच्या आणि प्रत्येक साईजच्या मूर्त्या तुम्हाला इकडे भेटतात। खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो, बघू शकता। 2.5 फुटापासून 4, 5, 6, 7, 8 फुटापर्यंत, 9 फुटापर्यंत मोठ्या मोठ्या घरगुती गणपती असतात, ज्या बसवल्या जातात लोकांच्या घरी। त्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला इथे भेटतील। ह्याचं सो मित्रांनो, ह्याचं डायमंड वर्क बघू शकता तुम्ही, खूप अप्रतिम आहे। इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना मित्रांनो, की हे बघा, ही डिस्प्लेला ठेवलेली मूर्ती आहे, इतकी सुंदर आहे ना की ही कमीत कमी 8, 8.5, 9 फुटाची मूर्ती आहे। कच्च्या मूर्त्या पण इकडे आहेत कारखान्यामध्ये, ज्या इकडे तुम्ही होलसेल भावामध्ये पण घेऊ शकता, रिटेलर पण आहे। जास्त करून इकडे सगळ्या रेडी मूर्त्या, रेडी टू मूव्ह भेटतात मूर्त्या। हे बघा, सगळ्या रेडी मूर्त्या आहेत इकडे। हे बघा, इथे काम चालू आहे। 1.5 फुटापासून ते इथे 8, 9, 10 फुटापर्यंत मूर्त्या आहेत। हे बघा, स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे ना। हे बघा, हे डिस्प्ले पूर्ण लावलेला असतो। आपण इकडे यायचं, चॉईस करायची मूर्ती आणि सांगायचं जर तुम्हाला धोतर वगैरे चेंज करून हवं आहे या वॉटेवर जे काय असेल तुम्ही इकडे सांगू शकता त्यांना चेंज करून। हे बघा, प्रत्येक रस्त्यावरती तुम्हाला इकडे 4 साईडला मूर्त्याच फक्त दिसणार। आहे बघा, टचअप चालू आहे इकडे। प्रत्येक साईडला तसं सेम तुम्ही इकडे कुठेही जाल तिकडे तुम्हाला 4 साईडला मूर्त्याच दिसणार, बाकी इकडे तुम्हाला काहीच दिसणार नाही। हे स्पेशली मूर्त्यांसाठी फेमस आहे हे गाव। हे बघा, ही मूर्तीची बॅलेन्सिंग बघा तुम्ही आता फक्त, इतकी सुंदर मूर्ती आहे ना। हे बघा, ह्या सगळ्या मूर्त्या बॅलेन्सिंग केलेल्या आहेत, ज्या मुंबईमध्ये कदाचित खूप कमी भेटतात, ज्या इथे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भेटणार। हे बघा, मूर्त्यांचं काम बघा, याचं काम चालू आहे अजून। पुढे एक मूर्ती तुम्हाला दाखवतो मी। ही बघा, ही मूर्ती जी बुक केली ही ठाण्याला बुक झाली आहे। त्याच्या पुढची आहे ही धारावीची आहे, जे बुक झालेली आहे। तुम्हाला जर अशा मूर्त्या सेम हव्या असेल तर तुम्ही यांना आपला व्हिडिओ दाखवा आणि सांगा आपल्याला अशा मूर्त्या हव्यात, ते तुम्हाला इमिडिएटली मॅनेज करून देतील। हे बघा, इतक्या सुंदर मूर्त्या, ह्या समा 1.5, 2, 3 फुटापर्यंतच्या सगळ्या मूर्त्या आहेत। हे बघा, मूर्त्यांची प्राईस तुम्हाला मित्रांनो सांगत नाही। हे बघा, काम बघू शकता तुम्ही, आखणी वगैरे खूप सुंदर आहे मूर्त्यांची। एक पुढे मूर्ती आहे, ही बघा, ही हनुमानाची मूर्ती आहे ना, ही इतकी सुंदर आहे ना, ह्याचं बॅलेन्सिंग खूप अप्रतिम आहे। हनुमान खाली बसला आहे, त्याच्या शेपटीवरती गणपती बसवला आहे, इतकं सुंदर आहे। आणि त्यांनी मला हे डिटेल पूर्ण हलूनसुद्धा दाखवली, जेणेकरून ही मूर्ती पडणारसुद्धा नाही, म्हणजे असं त्यांनी व्यवस्थित मॅनेज करून हा गणपती तयार केला आहे। हा बघा, खूप सुंदर आहे मित्रांनो। प्राईस ह्याच्यासाठी सांगत नाही कारण की तुम्ही इकडे आल्यावरती वेगळी प्राईस असेल, मी वेगळी सांगेन, त्याच्यापेक्षा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। ही बघा, ही कमीत कमी 7 ते 8 फुटाची मूर्ती आहे। ह्या बघा, ह्या 2.5, 3, 3, 4, 4, 5, 5 फुटाच्या मूर्त्या आहेत, इतकी सुंदर सुंदर आहेत ना। ह्या बघा, खूप मस्त बॅलेन्सिंग। ह्यांच्याकडे टोटल ह्या बॅलेन्सिंगवाल्या मूर्त्या आहेत, ज्या उभ्या मूर्त्या आहेत, ज्या खूप कमी प्रमाणात भेटतात। ह्या बघा, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा जाऊन इथे आणि पूर्ण डिटेल्स घ्या। हे बघा,
मूर्ती तुम्हाला बघताय क्षणीच आवडेल, इतकी सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीचं सुद्धा काम चालू आहे. हे बघा, क्लोज थोडं दाखवतो तुम्हाला. हे बघा, मस्त एकदम सुंदर वाटते मूर्ती ही. ते पण काम चालू आहे. तुम्ही या इकडे. कसं आहे ॲक्च्युली, तुम्ही जोपर्यंत इकडे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर मूर्तीची फिनिशिंग वगैरे समजणार नाही. व्हिडिओमध्ये जितकं कवर करायला भेटतं आपण तिकडे कवर करणार. हे बघा, हा एक आहे इकडे. हे पेनमध्ये हमरापूर करून गाव आहे, तिथे टोटल सगळ्या मूर्त्यांचे शॉप तुम्हाला भेटणार चारी साईडला. आता आपण त्याच्या पुढे थोडं इकडे आलो आहे सेकंड दुकानामध्ये. तिथे पण हे बघा डिस्प्लेच्या मूर्त्या बघा, इतक्या सुंदर आहेत ना मित्रांनो. ह्या बघा, चारी साईडला मूर्त्या आहेत आणि प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे. हे बघा, तुम्ही इकडे आलात की कन्फ्यूज व्हाल की कुठली मूर्ती नक्की घ्यायची. इतक्या मूर्त्या आहेत ह्यांच्याकडे आणि एवढं कलेक्शन आहे मूर्त्यांचं. खूप सुंदर सुंदर घरगुती मूर्त्या इथे तुम्हाला पाहिजे तशा भेटतील. हा बघा, चारी साईडला मूर्त्याच मूर्त्या आहेत. ही मूर्ती आपण बुक केली आहे आपल्या फ्रेंडसाठी. खूप सुंदर मूर्ती आहे ही. त्याच्या पुढे अजून एक छोटीशी मूर्ती आहे, ही बघा, ही पण खूप सुंदर आहे. हे बघा, सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ज्या घरगुतीसाठी आपण स्पेशली असा असतात की खूप छोट्या मूर्त्या कोणाला भेटत नाहीत मनासारख्या, त्या तुम्हाला इकडे भेटतील. हे बघा, थोडंसं लांब आहे, पेनला आहे मित्रांनो, पण आल्यावरती इतक्या सुंदर मूर्त्या भेटतील खरंच. कारण की आपण जोपर्यंत स्वतःहून समोरून बघत नाही तोपर्यंत आपल्याला मूर्त्यांचा अंदाज येत नाही. जेणेकरून तुम्ही इकडे या. हे बघा, पूर्ण चारी साईडला मूर्त्याच मूर्त्या आहेत. थोडासा वेळ काढा आणि नक्की या. सो मित्रांनो, आपण ज्या 4 मूर्त्या बुक केल्या त्या ह्या शॉपमधून केल्या. ह्यांच्याकडे कलेक्शन खूप चांगलं आहे छोट्या घरगुती मूर्त्यांचं. सो तुम्हालाही हव्या असतील तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या. सो मित्रांनो, आता आपण जिथे थांबलो होतो तिथे पूर्ण पेनमधल्या छोट्या छोट्या गणपत्यांच्या मूर्त्या असतात त्या इथे भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्ही प्रत्येक रस्त्याला असे छोटे छोटे दुकानं आहेत, तिकडे छोट्या छोट्या मूर्त्या अशा बनतात. सो व्हिडिओमध्ये अजून पुढे तुम्हाला दाखवीन. सो व्हिडिओमध्ये असे सोबत राहा. काय करायचं समजलं नाही. तुला किती मूर्ती एकच पाहिजे तुला? आता आहेत 2-3 जण आहेत. बघ त्याला फोटो पाठव या मूर्तीचा. कुठला नंबर आहे आपला? किती वेळ आहे अजून? 10 मिनिटं. पाऊस नाही का? पाऊस नाही. सो मित्रांनो, बघू शकता एकदम सुंदर अशी मूर्ती आहे सेल्फी घेताना. ही पण मूर्ती बघा, एकदम सुंदर आहे छोटीशी. ह्या इकडच्या पण सगळ्या मूर्त्या 2, 2.5, 3, 4 फुटापर्यंतच्या आहेत. ह्या बघा, बघू शकता. ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. त्याच्या बाजूची पण खूप मस्त आहे मूर्ती. हे बघा, हे पण छान आहे. हे पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत मित्रांनो. इतक्या मूर्त्या आहेत की आपण व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकत. सो इतक्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. ह्या बघा, इथे डिस्प्लेला लावलेल्या आहेत. सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. अजून एक मूर्ती आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही मूर्ती टाळावरती आहे, जी इतकी मस्त आहे ना, खूप सुंदर आहे. जी बॅलन्सिंग ही खूप अप्रतिम आहे मित्रांनो. ही बघा. परत अजून एका पुढे शॉपमध्ये आलो, तिथे ह्या बघा, ह्या मूर्त्या आहेत. ह्या खूप सुंदर आहेत. इथे आखणी काढतोय हा आपला दादा. इतक्या सुंदर आहेत. ह्या बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला जितकं कवर होईल तितकं आपण तुम्हाला दाखवणार आहोत मूर्त्या, जेणेकरून तुम्हालाही या सगळ्या मूर्त्या बघायला मिळतील. हे बघा, एकदम बारीकीने काम चालू आहे मित्रांनो. सुंदर मूर्ती आहे ही पण. आता इथून मोठ्या मूर्त्या आहेत ज्या मंडळासाठी आहेत, पण खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे आहेत पण एवढ्या नाही आहेत, पण आहेत त्या खूप सुंदर आहेत. ह्या बघा,
ही कमीत कमी 10 ते 12 फुटाच्या मूर्त्या आहेत ह्या, म्हणजे त्याच्यावरतीच असतील या सगळ्या मूर्त्या. आपण त्यांना काय विचारलं नाही एवढं, पण ही मूर्ती मला खूप आवडली. बघा इतकी सुंदर आहे ना मूर्ती मित्रांनो. छोट्या मूर्त्या पण आहेत त्याच्या पाठीमागे. ह्या बघा या डिस्प्लेमध्ये कवर करून ठेवला जेणेकरून ह्या खराब होणार नाहीत. पण इथे येऊन आपण ह्या मूर्त्या चॉईस करू शकतो ज्या आपल्याला आवडतील त्या. ह्या बघा यांच्याकडे पण अप्रतिम कलेक्शन आहे मित्रांनो. मूर्त्या बघायला थांबलेत. आता इथूनच कदाचित आपल्याला मूर्ती फायनल करायची आहे वाटतं, इथे किंवा इथे. मित्रांनो आता आपण फायनली निघालो आहोत, बघू शकता तुम्ही. तो पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका, शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेकडे घ्यायला उतरलेत हे बघा. काय बोलतात बघूया, कितीला बोलतात मावशी खेकडे. किती बोलायचे? 800. हे 700 पर्यंत होतील. हे बघा गावठी भाज्या आहेत एक्सप्रेसवरती. मुंबई गोवा हायवे आहे हा, आणि त्याच्यावरती हा भाज्या आहे तिकडे. त्या मावशी भाज्या विकतात. भाऊ आपले सगळे भाज्या घ्यायला थांबलेले आहेत. माझे पिशवी आहे. काय बोलू आता, मला काय काय नक्की काय भाज्या जेवढ्या घेतल्यात काय यांनाच माहित नाही. यांची कुठली आहे त्याची कुठली आहे हिसाब पण काय लागत नाही. आता लय लफडेचं काम आहे. आता हे लग्न झालेलं तसं ठीक आहे, पण ह्याचं लग्न पण नाही झालं, ह्याला काय काय आहे. काय आहे रांडेचा तुझा? मला ना माहिती रे, तुम्हाला करून बघा एकदा. लग्न करा वाटतं. हे कुठं जाणार आहे भाज्या मला माहिती आहे. भाज्या नक्की घरी जाणार आहे ना. मागे तुम्हाला दाखवतो भाज्या कुठे जाणार आहेत.